पुण्याची हिट अँड रनची घटना एकदम निंदनीय आहे। मी म्हणतो ज्या राजकारण्यांना जे एक्सपायर झालेत त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा जे पुळका आला आहे त्यांच्या परिवाराला जाऊन कुठला राजकारणी भेटला का? कुठल्या त्या मरण पावलेल्या त्या बिचाऱ्या माझ्या बंधूंच्या परिवाराला काही आर्थिक मदत केली काय राजकारण्याने? येऊन जाऊन कुठला बी विषय आला की पोलिसांवर ताशेरे ओढायचे, राजकारण पोलिसांवर काढायचं का? त्यांचा कोणी प्रतिनिधित्व करत नाही म्हणून? अहमदनगरला एका बोटीमध्ये 5 कर्मचारी काही लोकांना वाचवण्यासाठी गेले होते। ती बोट उलटली, त्याच्यामध्ये 4 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य वाटोळ केलं। त्याच्यावर कुठल्या राजकारण्याला बोलता आलं नाही। पाऊस पडला, चला डिवायडर फोडायला पोलीस पाहिजे, आतंकवादी हल्ले झाला, चला पोलीस पाहिजे। आणि इथं जर तुम्हाला जर पोलीसच टार्गेट करायचं असेल, पोलीस बदनाम करायचं असेल तर 26/11 सारखे दिवस तुम्ही आठवा आणि या पोलिसांच्या पाठीशी कुणी नाही आहे म्हणून असं समजू नका। माझी विनंती आहे शासनाला की या गोष्टीचा छडा छडा हात तुम्ही लावावा आणि पोलिसांची जी मलिन झालेली प्रतिमा आहे ती शासनाने वर आणावी। कारण महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना आणि महाराष्ट्रातील तमाम पोलीस परिवार हे पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांच्या पाठीशी खंबीर उभा आहेत। म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला त्या मेलेल्या पोराला न्याय देण्यासाठी यावं लागतं, पण त्याच्या परिवाराला जाऊन कुठली आर्थिक मदत करावी किंवा त्याचा परिवार जगतो का नाही हे बघण्यापेक्षा तुम्ही पोलीसवाल्याकडे जाताय, पोलीसवाल्याची बदनामी करताय, हे चुकीचं आहे। हे थांबलं पाहिजे। मी अशा गोष्टीला कुठंच मी सगळ्या पोलीस परिवाराला विनंती करतो की आता इज्जत आपल्या बापाची आणि आपल्या खाकीची आहे, त्यामुळे आपल्याला उठावं लागेल। हे राजकारणी एक होते तर आपण बी एक होतो। महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना अशा गोष्टीचा निषेध करते। जर पोलिसांची बदनामी थांबली नाही तर महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना पुण्यातील प्रत्येक पोलीस परिवार, महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस परिवार हा पुण्यातील रस्त्यावर उतरेल आणि तिथं पोलिसांच्या समर्थनात होतो। आम्हाला पण इच्छा आहे की हिट अँड रन अशा केसेस झाल्या नाही पाहिजे। जे बिचारे ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्या परिवारावर अन्याय झाला, त्यांचे मुलं एक्सपायर झालेत, अशा लोकांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांनी शासनाने त्यांना मदत केली पाहिजे। पण जसं की अहमदनगरमध्ये एका जे पोलीस कर्मचारी काही लोकांना वाचवताना मरण पावलेत त्यांच्या तर परिवाराकडे कोणी ढुंकून बी बघितलं नाही, ते बी बघायला पाहिजे। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक त्यांनी जाऊन तिथं श्रद्धांजली दिली, पण बाकीच्या राजकारण्याला ह्याचे कुठे जाण नाही आली। गृहमंत्र्यांनी हळहळ व्यक्त केली, पण बाकीचे विरोधकांनी आपलं राजकारण करण्यामध्येच बसलेले आहेत। आम्हाला घेणं देणं नाही, आम्हाला पोलीस महत्त्वाचं आहे आणि जनतेची सुरक्षा महत्त्वाची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।